प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूनचा पराभव केला व नवी दिल्ली येथे जुना किल्ला बांधला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1, शेरशाह सुरी याने कनौजच्या लढाईत हुमायूनचा पराभव केला व दिल्ली येथे जुना किल्ला बांधला. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून काढला, तर तो भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचला होता? तर वास्को द गामा हा 1498 साली भारतातील ऑप्शन क्रमांक 4, कालिकत बंदरावर पोहोचला होता. कालिकत बंदरावर व त्याचे स्वागत झामोरीन राजाने केले होते. पुढचा प्रश्न आहे, सोमनाथ येथील मंदिर सन 1026 मध्ये कोणी उद्ध्वस्त केले? तर सोमनाथ येथील मंदिर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1, मोहम्मद गझनी याने उद्ध्वस्त केले. पुढचा प्रश्न आहे, कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? तर कलर ब्लाइंडनेस असणारी व्यक्ती हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3, लाल व हिरवा या रंगामध्ये फरक करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4, तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? तर कुर्द ही जमात खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4, पाकिस्तान या देशामध्ये आढळत नाही. पुढचा प्रश्न आहे, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळ रहिवासी आहेत? तर रामनाथ कोविंद हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश या राज्याचे मूळ रहिवासी आहेत. पुढचा प्रश्न आहे, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? तर अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3, अनंत पाई यांनी सुरू केले. पुढील प्रश्न आहे, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? तर सितार नावाचे वाद्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1, अमीर खुसरो यांनी शोधून काढले. तर अमीर खुसरो हा कोणाच्या दरबारात होता? याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, युरोपियन लोकांना शिक्षा देणारे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देण्याचे कायद्याचे नाव काय आहे? तर युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देण्याचे कायद्याचे नाव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2, इल्बर्ट बिल हे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर पाण्याची पातळी खालवण्यासाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3, निलगिरी हे झाड कारणीभूत आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? तर राष्ट्रपती हे नसल्यास त्यांचा कार्यभार उपराष्ट्रपती पाहतात, पर दोघंही नसल्यास त्याचा कार्यभार हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3, सरन्यायाधीश हे पाहत असतात. पुढचा प्रश्न आहे, साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? तर साल्हेर व मुल्हेर हे किल्ले खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2, नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. साल्हेर किल्ला हा सर्वात मोठा किल्ला आहे. सर्वात मोठा किल्ला. पुढचा प्रश्न आहे, 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हटले जाते? तर 7 बेटांचे शहर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2, मुंबई या शहराला म्हटले जाते. तर मुंबई शहर हे मिठी नदीच्या काठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यात 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती? तर खालीलपैकी कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. पुढील प्रश्न आहे, काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो?
तर काळा घोडा हा उत्सव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या शहरामध्ये साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मायकल फुको यांनी लिहिला. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन करताना सापडले? तर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 हडप्पा या शहराचे उत्खनन करताना सापडले. हडप्पाचा शोध हा 1921 मध्ये लागला. हडप्पा हे शोध दयाराम साहनी यांनी शोधून काढले. दयाराम साहनी. हडप्पा संस्कृती ही रावी नदीच्या काठी वसलेली होती. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असे सुद्धा म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? तर भारतातील सर्वात पहिले इंग्रजी वर्तमानपत्र खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 जेम्स ऑगस्ट हिक्की यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 हे राष्ट्रपती हे करत असतात. पुढचा प्रश्न आहे, जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर कोणत्या पक्षात झाले? तर जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर खालीलपैकी द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षामध्ये झाले. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश 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 आहे? तर महाराष्ट्र राज्याचे लोकराज्य हे खालीलपैकी मासिक आहे. ऑप्शन क्रमांक 3 मासिक. म्हणजे महाराष्ट्र शासनाचे मासिक हे लोकराज्य या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, पाचाड या ठिकाणी खालीलपैकी कोणाची समाधी आहे? तर पाचाड या ठिकाणी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे. पुढचा प्रश्न आहे, चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर चार्ल्स डार्विन यांनी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पेसीज या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न आहे, भारतात 1856 मध्ये कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली? तर 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी यांनी केली. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर करत असत? तर खालीलपैकी सॉक्रेटिस हे ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर करत असत. पुढचा प्रश्न आहे, हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? तर हॅलेचा धूमकेतू हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 76 वर्षांनी दिसतो. आता हा धूमकेतू 2062 साली दिसणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 कोचीन हा ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित आहे. पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? तर पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये खालीलपैकी 206 हाडे असतात. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. नायट्रोजन प्लस आर्गॉन हे वायू भरलेले असतात. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान हे असतात. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, सापेक्षता सिद्धांत म्हणजे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणत्या संशोधकांशी संबंधित आहे? तर थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहे? तर भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 51 क याच्यामध्ये नमूद केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, तंबाखूमध्ये खालीलपैकी कोणते धोकादायक रसायन असते? तर तंबाखूमध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 निकोटीन हे धोकादायक रसायन असते. पुढील प्रश्न आहे, मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ही आदिवासी जमात खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड या राज्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न आहे, देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? तर साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 बिहार राज्याचे आहे. पुढचा प्रश्न आहे, मारिया रेशा आणि दिमित्री मुराटो यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले? तर यांना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 शांतता याच्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. तर महाराष्ट्रातील खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 बेसाल्ट खडक हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे, भामरगड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी प्राणहिता या नदीचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे असते? तर ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ग्रामपंचायतीच्या सचिवाचे असते. तर सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. पुढील प्रश्न आहे, ब्ल्यू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर ब्ल्यू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 जेफ बेजॉस हे आहे. भावार्थ रामायण हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर भावार्थ रामायण हा ग्रंथ खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 संत एकनाथांचा आहे. पुढचा प्रश्न आहे, एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा कोठून कोठे सुरू केली? तर एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा ही खालीलपैकी कराची ते मुंबई या ठिकाणी कराचीपासून ते मुंबईपर्यंत सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? तर शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी ही खालीलपैकी लोकलेखा समिती ही करत असते. पुढचा प्रश्न आहे, सॅल्ब्युटेमॉल हे औषध कोणत्या आजार बरा करण्यासाठी वापरतात? तर सॅल्ब्युटॅमॉल ही औषधी खालीलपैकी दमा हा आजार बरा करण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे? तर या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 जब्बार पटेल हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवत असतो? तर रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ठरवत असते.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.